नमस्कार. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेप्रमाणे आठव्या नंबरचा जो भाग आहे, विज्ञान काल, आज आणि उद्या, हा भाग आपण आता इथे ऐकणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला विज्ञान कुठे चालले आहे यावरचं विवेचन आपण ऐकूयात. विज्ञान आणि अध्यात्म यातील काही अधिकारी मंडळींनी व्यक्त केलेल्या विचारातील अवतरणे आपण सुरुवातीला पाहिली होती. त्यांच्यावर चर्चा करताना अध्यात्मातील अनेक घटकांचा जरा जवळून अभ्यास केला व त्यांच्याशी संबंधित अशा विज्ञानातील काही घटकांचा उल्लेख केला. त्यावेळी विज्ञानातील घटकांची जरा अधिक सविस्तर माहिती नंतर मिळवू असे म्हटले होते. सुरुवातीच्या त्या अवतरणांमध्ये आधुनिक विज्ञान हे आमच्या ऋषीमुनींनी व वेदांत्यांनी मांडलेल्या भारतीय तत्वज्ञानाकडे चालले आहे अशा अर्थाचे एक अवतरण होते व त्यात विज्ञानातील काही सिद्धांतांचा नामनिर्देशही होता. ऋषीमुनींनी व वेदांत्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानाची त्या दृष्टीने आपण पुरेशी ओळख करून घेतली आहे. आता विज्ञानातील संबंधित सिद्धांतांचीही ओळख करून घेऊ, म्हणजे विज्ञान कुठे चालले आहे ते आपल्या ध्यानात येईल. आजच्या विज्ञानाची समाधानकारक माहिती होण्यासाठी काही प्रमाणात कालच्या विज्ञानाचीही माहिती सांगावी लागेल, एवढेच सध्या सांगून ठेवतो. या चर्चेला एक दिशा देण्याच्या उद्देशाने प्रथम मी काही अवतरणे देतो. ती मुख्यतः मुळात साहित्याचे प्राध्यापक असलेले अभ्यासाचे गाढे अभ्यासक व विज्ञानातील संबंधित गोष्टींची प्रयत्नपूर्वक माहिती मिळवून रसाळ व विद्वत्तापूर्ण लेखन व व्याख्याने करून लोकप्रिय झालेले यांची आहेत. त्यांचेही नाव उद्धृत न करण्याचे कारण पुन्हा तेच, गैरसमज व पूर्वग्रह टाळणे असे विचार त्यांच्याप्रमाणेच इतर अनेकांनी व्यक्त केलेले आहेत. त्यामुळे ही अवतरणे केवळ प्रातिनिधिक व पुढील चर्चेला सुरुवात करण्यासाठीची बैठक या अर्थीच समजावीत. क्रमांक 1. ॲटममधील इलेक्ट्रॉन हा कसा आहे? तो स्थित आहे का? नाही. कालानुसार त्याचं स्थान बदलतं का? नाही. तो ठराविक कक्षेतच फिरतो का? नाही. असा सर्वत्र नेती असंच उत्तर येतं. असंच उत्तर येतं. बाहेरून प्रयोगरूपातून त्याचं निरीक्षण होऊ शकत नाही. हे सारं अनुभवावंच लागतं. पदार्थनिष्ठतेचा त्याग करून चेतनाशक्ती ही विश्वाच्या घटनेचं मूळ आहे. हा विचार आता बहुमान्य होऊ लागला आहे. नंबर 2. इलेक्ट्रॉनची बदलती रूपं, बदलती गती, बदलत्या दिशा, कक्षा हे सगळं पाहिल्यावर हा इलेक्ट्रॉन प्रयोगात सापडत नाही आणि तोच तर सगळं काम करतोय हे पाहिल्यावर न्यूटननं सांगितलेला घन जड अणू हा या सृष्टीचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक नाही, तर सृष्टीच्या मुळाशी कुठंतरी अशी एनर्जी ठासून भरलेली असली पाहिजे हे समजलं. नंबर 3. ईशोपनिषदातला एक उतारा दिला आहे. इलेक्ट्रॉनचं जे वर्णन केलं त्याच्याजवळ येणारं हे वर्णन आहे. तद एजती, ते असं जातंय पुढं, न एजती नाही.
ते जात नाही. गतिमान आहे का? आहे, नाही. पण ते गतिमान नाही, लांब आहे, पण खरंच जवळ आहे. नंबर 4, पूर्वी शास्त्रज्ञ जडत्व म्हणजे इनर्शिया ही संकल्पना मानित होते. आता ते इलेक्ट्रॉनसारख्या अत्यंत गतिशील कणांचे अस्तित्व मानित आहेत. इलेक्ट्रॉन्स म्हणजे भारतीय आध्यात्मिक ग्रंथांमध्ये वर्णिलेले चैतन्य होय, ज्याची कल्पना हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींना होतीच. नंबर 5, इथं क्वांटम थिअरी आली. बंदुकीतून गोळी मागून गोळी सुटावी तसे हे कणपुंज बाहेर पडतात. पुंज रूपानं एनर्जी अशी बाहेर पडत जाते. प्रत्यक्षात त्यावर काही प्रयोग करता येत नाही. इलेक्ट्रॉन सारखंच आहे, त्या बाबतीत प्रयोग करता येत नाही, ते अनुभवा. हीच आपल्या अध्यात्माची भाषा आहे. ईशतत्व काय आहे हे सांगता येत नाही, त्यावर प्रयोग करता येत नाही, ते अनुभवावंच लागतं. हा अनुभव बोलूनही दाखवता येत नाही. मौन हीच त्याची भाषा. तिथं हे क्वांटाचं तत्व आलं. हे क्वांटम फील्ड या सृष्टीच्या निर्मितीचा मूळ घटक म्हणून मानलं गेलं. नंबर 6, शास्त्रज्ञांपुढं 4 प्रकारच्या ह्या क्रिया आहेत. एक गुरुत्वाकर्षणाची, दुसरी विद्युतचुंबकीय, एक अतितीव्र, एक अतिक्षीण. पैकी विद्युतचुंबकीयाचा विचार त्यांनी केला आहे, बाकीच्यांचा विचार चालू आहे. हे सगळं एका समीकरणात बसवायचं तर 4th डायमेन्शनच्याही पुढे जायला हवं. किंबहुना मितीविहीन ठिकाणीच जायला पाहिजे, जिथं स्पेस आणि टाइम दोन्हीही नाही. स्थलकाल विरहित अशा ठिकाणी जर आपण जाऊ शकलो तर हे सगळं एकदम दिसेल. ती समाधी अवस्था आहे. समाधीच्या 8-9 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यातल्या 6व्या अवस्थेनंतर आपण त्या अवस्थेला येतो. त्या अवस्थेत या सगळ्या ऐंद्रिय जाणीवा संपलेल्या असतात. चैतन्य हे आतून उत्स्फूर्तपणे सगळं त्याला समजत असतं. ही प्रज्ञा, नवनवोन्मेषशाली प्रज्ञा म्हणजे प्रतिभा. प्रज्ञेच्या या अवस्थेत जेव्हा तो जातो तेव्हा मग हे सगळं जे आहे तेच तो होऊन राहतो. तो ईशच होतो. तिकडे हे विज्ञान चाललेलं आहे. नंबर 7, व्हिटॅमिन B12 तयार करण्यासाठी 99 देशातले 99 संशोधक 20 वर्षे झगडले, तेव्हा ते तयार झालं. ही सृष्टी निर्माण करण्यासाठी भगवंताला एका निमिषाचाही वेळ लागला नाही. ही मूळ शक्ती सेल्फ बिल्ड आहे. त्या ऊर्जेने आपल्यातूनच या विश्वाला जन्म दिला आणि मनात येताच ती या विश्वाला पोटात घालणार आहे. नंबर 8, या सबंध विश्वाला एक समग्र अशा तऱ्हेची लय आहे. त्या लयीत सच्चित आणि आनंद हे समग्रतेनं एकजीव, एकजिन्सी, क्रियाशील अशा अवस्थेत असतं. हे चालू आहे. जगत चालणारं आहे, स्थिर नाही. ते गतिमान आहे. त्या गतीतही एक स्थिती असते. गंमत ही आहे की ती स्थिती आणि गती हे एकाच वेळी मोजता येत नाहीत. इथं हायझेनबर्गचं प्रिन्सिपल ऑफ इनडिटर्मिनन्सी येतं. हायझेनबर्गनी म्हटलंय, काही निश्चित सांगता येत नाही, मोजमाप करता येत नाही, अंदाजही घेता येत नाही, अशा गोष्टी असतात. अनिश्चिततेचं तत्व त्यानं मांडलं.
कारण एकाच वेळेला पोझिशन आणि मुवमेंट्स मोजता येत नाही. मग हे शास्त्रज्ञ आता मान्य करू लागले आहेत की जे मोजता येत नाहीत, प्रयोगशाळेत पडताळून घेता येत नाही असंही असतं. अनडेमॉन्स्ट्रेबल रिअल ते मान्य करू लागलेत. दिसतं तेवढंच असतं हा विचार सोडून दिसत नाही तेही असू शकतं हे त्यांना पटलंय. जे दिसतं ते तसंच असतं असंही नसतं हेही त्यांना पटलंय. आपलं सगळं ते मान्य करत चालले. आता वरील क्रमांक 1 ते क्रमांक 4 या उतार्यातील इलेक्ट्रॉन अनुभव चैतन्य याविषयींची विधाने वाचून माझ्या जीवाचा थरकाप झाला. ओरडून सांगावेसे वाटले की आपल्या थोर प्रतिभाशाली पूर्वजांनी केवळ कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांना ज्ञात असलेल्या विश्वाला गवसणी घालीत निर्मिलेल्या तत्वज्ञानाचा आणि कालच्या आजच्या थोर वैज्ञानिकांनी केलेल्या एकापेक्षा एक मोठ्या प्रयोगशाळेतील व बौद्धिक पराक्रमांचा नका हो असा अपमान करू. कोणतेच नामरूप असण्याची भाषाही करता येत नाही. नेती अशी ज्या ब्रह्माच्या चैतन्याच्या बाबतीत उच्च कल्पना, त्या ब्रह्माला नको त्या क्षुद्र इलेक्ट्रॉनच्या पंक्तीला बसवू. तो प्रयोगात सापडत नाही असे तर मुळीच नाही. त्या प्रयोगातूनच जे अनुभव आले त्यानंतरच विज्ञानातील काही सिद्धांतांना पुष्टी मिळाली. उतारा क्रमांक 5 मध्ये क्वांटम थिअरी, अध्यात्म, ईशतत्व, मौन, सृष्टी निर्मितीचा मूळ घटक हे सगळे एकमेकांची जुळी भावंडे असल्यासारखी एकामागून एक येत राहतात. साक्षेपता सिद्धांत, क्वांटम थिअरी इत्यादी भौतिकशास्त्रातल्या अनेक सिद्धांतात आपल्या रोजच्या आयुष्यात सहजपणे आढळणाऱ्या अनेक गोष्टींपेक्षा इतक्या वेगळ्या गोष्टी आहेत की काही लोक त्यांची सांगड लगेच ईशतत्वाशीच घालायला लागतात. ईशतत्वाची संकल्पना आणि भौतिकशास्त्रातील सिद्धांत या दोन्हींनाही ते अन्यायकारक आहे. ईशतत्वाविषयी आपण आधीच बरेच बोललो आहोत. यापुढे भौतिक सिद्धांतांविषयी जरा सविस्तर माहिती करून घेऊ. त्यावरून वाचकांना स्वतःच या संबंधात निर्णय करता येईल. आता उतारा क्रमांक 6 मध्येही एक श्वास पुरा होत नाही तेवढ्यातच भौतिकशास्त्रातल्या 4 क्रियांवरून मितिविहीन, स्थलकाल विरहित समाधी अवस्था आणि शेवटी ईशच अशा आपल्या हॉप, स्टेप अँड जम्प होतात. त्या 4 क्रियांची आपण जरा जवळून माहिती करून घेऊ. त्याचबरोबर भौतिकशास्त्र आज कोणत्या जागी उभे आहे तेही पाहू. मगच आपल्या लक्षात येईल ईशासाठी अजून किती लांब आणि किती उंच उड्या माराव्या लागतील ते. उतारा क्रमांक 7 हा एक फार मोठे शास्त्रज्ञ संशोधनात 20-25 वर्षे परदेशी घालवलेले अशा अधिकारी व्यक्तीच्या वक्तव्यातून घेतलेला आहे. यावर विश्वास बसला नाही. या थोर शास्त्रज्ञाला एकच प्रश्न विचारावासा वाटला. सृष्टी निर्माण करण्यास भगवंताला एका निमिषाचाही वेळ लागला नाही इत्यादी भगवंतांसंबंधीची माहिती आपल्याला कशी कळली? उतारा क्रमांक 8 मध्ये गती, स्थिती, अनिश्चिततेचं तत्व, मोजता न येणाऱ्या गोष्टी असे बरेच काही आहे. त्याविषयीची देखील अधिक माहिती करून घेऊ आणि मगच आपलं सगळं ते मान्य करत चालले आहेत की काय ते ठरवू. सध्या फक्त त्या उतार्यातील दिसतं तसं नसतं या एका गोष्टीविषयी आपण याआधी विचार केलेला आहे याचे मी स्मरण देतो. आता विश्वाचे स्वरूप
या विषयीचं विवेचन आपण पुढे ऐकूयात पुस्तकातलं. ऋग्वेद काळी लोकांच्या डोळ्यांपुढे कोणते विश्व होते ते आपण पाहिले. नंतरच्या काही हजार वर्षात नुसत्या डोळ्यांनी आकाश दर्शन करून मानवाने सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्रे इत्यादी संबंधी कितीतरी ज्ञान मिळवले. 17व्या शतकात गॅलिलिओच्या दुर्बिणीचा अवतार झाला. तेव्हापासून तोपर्यंत माहीत नसलेल्या खगोलातील अनेक गोष्टींची माहिती होऊ लागली. दृश्य प्रकाशाचा वापर करणाऱ्या भिंगांच्या व आरशांच्या दुर्बिणीमध्ये दृश्य प्रकाशाचा वापर करणाऱ्या भिंगांच्या व आरशांच्या दुर्बिणीमध्ये पुढील काही शतकात पुष्कळच प्रगती झाली व खगोलातले नवनवे शोधही लागले. दृश्य प्रकाश हा विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात असतो हे आपल्याला माहीत आहे. परंतु विद्युत चुंबकीय लहरींचा पट मोठा आहे. त्यात 1/पंचमांश मीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेडिओ लहरीपासून ते 1000 अब्जांश मीटरपेक्षाही कमी लहर लांबीच्या गॅमा किरणांचा समावेश आहे. दृश्य प्रकाश या दोन्हींच्या मध्ये सुमारे 1 कोट्यांश मीटर लांबीच्या लहरींच्या एका छोट्याशा पट्ट्यात सामावलेला आहे. अंतराळातून आपल्या दिशेने या सर्व प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरी येत असतात. लहर लांबीच्या उतरत्या भांजणीने त्या अशा पुढील प्रमाणे लिहिता येतील. रेडिओ लहरी, सूक्ष्म लहरी, अधोरक्त किरण, दृश्य प्रकाश, अतिनील प्रकाश, क्ष किरण आणि गॅमा किरण. यापैकी फक्त रेडिओ लहरी काही प्रमाणात अधोरक्त किरण आणि दृश्य प्रकाश हे पृथ्वीभोवती 400-500 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या वातावरणाला भेदून आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. सूर्याचा प्रकाश पृथ्वी तलावर पोहोचू शकतो म्हणून येथील जीवसृष्टी उत्पन्न होऊ शकली आणि टिकून आहे. परंतु इतर किरण मात्र वातावरणातच शोषले जातात. तसे ते शोषले गेले नसते तर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांनी पृथ्वीवर जीवसृष्टी उत्पन्नही होऊ दिली नसती आणि टिकूही दिली नसती. अजूनही वातावरणातील ओझोनच्या थराला आपण निर्माण केलेल्या प्रदूषणामुळे छिद्रे पडून सर्व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहेच. रेडिओ दुर्बिणींनी अंतराळातल्या रेडिओ स्रोतांचे वेध घेऊन खगोल विज्ञान पुढे नेले. सुमारे 1 मीटर लांबीच्या रेडिओ लहरींच्या द्वारे आजवर घेणे शक्य न झालेले वेध घेण्यासाठी जगातील अशा प्रकारच्या दुर्बिणीचे पहिलेच संकुल महाराष्ट्रात नारायण गावाजवळ उभारण्यात आले आहे. त्यातून घेतलेल्या वेधांच्या करवी कदाचित विश्वनिर्मितीच्या वेळी जन्मलेल्या लहरींवर देखील प्रकाश पडू शकेल. सूक्ष्म लहरी, अधोरक्त किरण, अतिनील किरण, क्ष किरण, गॅमा किरण यांच्या करवी रॉकेट, विमाने, कृत्रिम उपग्रह यांच्या उपयोगाने दाट वातावरणाबाहेर जाऊन विश्वाचे वेध घेण्यात येतात. तर आपल्याला लुकलुकताना दिसतात ते मधल्या वातावरणातील हालचालींमुळे. शिवाय त्यांचा काही प्रकाश वातावरणात शोषलाही जातो. त्यामुळे दृश्य प्रकाश वापरणाऱ्या दुर्बिणीतून पृथ्वी तलावरून आकाशस्थ वस्तूंची घेतलेली प्रतिमा तितकीशी रेखीव व ठळक नसते. यातून मार्ग काढण्यासाठी 1990 मध्ये हबल दुर्बीण सोडण्यात आली. ती पृथ्वी तलापासून 600 किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती फिरत आहे व विश्वाचे अधिक सुस्पष्ट, रेखीव व नवनवे दर्शन आपल्याला घडवीत आहे. याशिवाय संपूर्ण विश्व सूक्ष्म लहरींच्या
एका मंद प्रारणाने भरून गेले आहे असे 1964 सालापासून माहीत झाले होते. त्यातील काही गोष्टींसंबंधी 1989 मध्ये सोडलेल्या कोबे किंवा कॉस्मिक बॅकग्राऊंड एक्सप्लोरर या उपग्रहाने महत्त्वाचे शोध लावले आहेत. विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे सांगणारा किंवा सध्या दुसरा चांगला नसल्यामुळे पुष्कळसा मान्य असलेला असा सिद्धांत आहे. त्या महास्फोटानंतर विश्वात जे अतितप्त प्रारण होते तेच आता थंड झालेले या मंद प्रारणात दिसत आहे अशी समजूत आहे. कोबेनंतर काही काळाने नासाने विल्किन्सन्स मायक्रोवेव्ह अनआयसोट्रोपी प्रोब हे यान अंतराळात सोडले होते. ते आता पृथ्वीपासून 16 लक्ष किलोमीटरवर आहे व हबल दुर्बिणीला दिसले त्याही पलीकडच्या विश्वाचे वेध घेत आहे. त्याने नुकत्याच पाठवलेल्या माहितीनुसार विश्वाचे सध्याचे वय 13.7 अब्ज वर्षे असावे. 19व्या शतकाच्या अखेरीस अनेकांना असे वाटू लागले होते की विज्ञानात आता करण्यासारखे विशेष काही उरले नाही. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीस सापेक्षता सिद्धांत, अणुविज्ञानातील प्रायोगिक व सैद्धांतिक प्रगती, पुंज सिद्धांत, अनिश्चितता तत्व यांनी सर्व चित्रच बदलून टाकले. तेव्हापासून सुरू झालेली भौतिकशास्त्रातली खळबळ व उलथापालथ अजून चालूच आहे. तंतु सिद्धांत हा त्यातला अगदी ताजा घटक मानता येईल. ज्या विश्वात आपण राहतो हे विश्वची माझे घर आणि सण भोगावासणे विश्वाचेची असे ज्ञानेश्वरांच्या शब्दात आता ज्या विश्वाविषयी म्हणायचे त्या विश्वाचे वर वर्णन केलेल्या संशोधनातून प्रकट झालेले बाह्य स्वरूप कसे आहे. तर आपण पृथ्वीपासून सुरुवात करू. हा सुमारे 12,000 किलोमीटर व्यासाचा गोळा आहे. आपल्याला जीवन देणारा सूर्य हा आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यातला सर्वात जवळचा आणि सर्वात मोठा व सर्वात तेजस्वी दिसणारा तारा आपल्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आपल्यापासून सुमारे 3.8 लक्ष किलोमीटर अंतरावर आहे. मानवनिर्मित पृथ्वी स्थिर उपग्रह पृथ्वी तलापासून 35,900 किलोमीटर उंचीवर असतात किंवा ज्यांना भूस्थिर कक्षेतले उपग्रह असं समजतात. सूर्यमालेतल्या माहीत असलेल्या 9 ग्रहांपैकी सूर्यापासून सर्वात दूरचा असलेला प्लुटो हा सूर्यापासून सुमारे 6 अब्ज किलोमीटरवर आहे. सर्व ग्रह सूर्याभोवती किंचित लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. तेव्हा दुरून सूर्यमालेकडे पाहिले तर तिचा विस्तार सुमारे 12 अब्ज किलोमीटर एवढा दिसेल. सूर्यमाला सोडून आपण जसजसे विश्वात पुढे प्रवास करू लागतो तसतशी वरील अंतरे अगदीच नगण्य वाटू लागतात. रात्रीच्या आकाशात जे तारे दिसतात त्यातला आपल्याला सर्वात जवळचा तारा म्हणजे नरतुरंग किंवा प्रॉक्सिमा सेंटॉरी हा आपल्यापासून सुमारे 40,000 अब्ज किलोमीटरवर आहे. या पुढची अंतरे किलोमीटरमध्ये मोजू लागलो तर आपल्याला हजार, लक्ष, कोटी, अब्ज, खर्व, परार्ध सगळ्या संख्या अपुऱ्या पडतील. त्यामुळे विश्वातील अंतरे मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे माप वापरतात. 1 प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश एका वर्षात जितका प्रवास करील ते अंतर. प्रकाश एका सेकंदात सुमारे 3 लक्ष किलोमीटर प्रवास करतो. दुसऱ्या शब्दात म्हणता येईल
की 1 प्रकाश सेकंद म्हणजे सुमारे 3 लक्ष किलोमीटर. या प्रकारे 1 प्रकाश मिनिट होईल सुमारे 1.8 कोटी किलोमीटर. तर 1 प्रकाश वर्ष होईल सुमारे 9,500 अब्ज किलोमीटर. या मापाने आपल्याला सर्वात जवळ असलेला तारा नरतुरंग किंवा प्रॉक्सिमा सेंटॉरी हा आपल्यापासून सुमारे 4.25 प्रकाश वर्षे अंतरावर आहे. म्हणजेच अगदी प्रकाशाच्या वेगाने गेलो तरी पोचायला आपल्याला 4.25 वर्षे लागतील. पण आपण आतापर्यंत आपली याने प्रकाशाच्या वेगाच्या अगदीच नगण्य टक्के वेगाने नेलेली आहेत. एक साधे उदाहरण घ्या. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून यानाने अंतराळात झेपावण्यासाठी यानाचा वेग हवा सेकंदाला फक्त 11.2 किलोमीटर. हे तासाला होतात 40,320 किलोमीटर. शिवाय वेग वाढवण्यासाठी अधिक शक्ती खर्च करावी लागते. चालणे, सायकल चालवणे यामध्ये तर आपल्याला हा अनुभव येतोच. शिवाय स्कूटरला किंवा कारला अधिक शक्तिशाली इंजिन, अधिक पेट्रोल लागते. प्रकाशाचा वेग गाठण्यासाठी अनंत शक्ती खर्च करावी लागेल. अर्थात तो वेग गाठणे अशक्य आहे. प्रकाश वर्ष हे माप घेऊन आपण नरतुरंगा नंतरची अंतरे मोजूयात. सध्या एवढीच नोंद करू की सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर म्हणजे सुमारे 500 प्रकाश सेकंद अंतरावर आहे. अर्थात सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला 500 सेकंद म्हणजे सुमारे 8.5 मिनिटे इतका वेळ लागतो. उद्या जर काही कारणाने सूर्य प्रकाशाचा थांबला तर ते कळायला आपल्याला 8.5 मिनिटे लागतील. रात्रीच्या प्रकाशात आपल्याला एक धूसर पांढरा पट्टा पसरलेला दिसतो. तीच आपली आकाशगंगा. 100 अब्जाहूनही जास्त तारे असलेल्या या आकाशगंगेचा आकार एका दिशेने पाहिले तर मध्ये फुगीर असलेल्या तबकडीसारखा आहे. लंब दिशेने पाहिल्यास ते अनेक भुजा असलेले सर्पिल तारका विश्व दिसेल. म्हणजेच त्यातील तारे केंद्रापासून सर्पाकृती आकाराने बाहेर जाणाऱ्या भुजांमध्ये सामावलेले आहेत. तबकडीचा व्यास सुमारे 1 लक्ष प्रकाश वर्षे म्हणजे सुमारे 1 अब्ज किलोमीटर आहे. कविवर्य मर्ढेकर म्हणत होते, किती शब्द बनवू गा, अब्द मनी येते. आपल्या आकाशगंगेच्या बाहेर पडून विश्वात पुढे प्रवास सुरू केला की आणखी मोठ्या अंतरांसाठी आणखी नवे शब्द बनवलेले आहेत. पण आपण सध्या प्रकाश वर्षावरच भागू. आपला सूर्य हा आकाशगंगेच्या एका भुजेत, एका बाजूलाच किंवा केंद्रापासून सुमारे 3000 प्रकाश वर्षे अंतरावर असलेला इतर कितीतरी ताऱ्यांच्या मानाने जरा मंद प्रकाशितच साधारण आकाराचा पिवळसर तारा आहे. संपूर्ण आकाशगंगा संतपणे स्वतःच्या केंद्राभोवती फिरत आहे. आपल्या सूर्याला त्या केंद्राभोवती एक प्रदक्षिणा करायला सुमारे 20 कोटी वर्षे लागतात. गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत आकाशगंगेचे एकूण वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे 200 अब्जपट असावे असा अंदाज होता. पण 1980 नंतर झालेल्या काही संशोधनातून आढळले की वस्तुमान याच्या 10 पट देखील असू शकेल. हे जादा वस्तुमान नेमके कशाचे आहे त्याचा अजूनही नीटसा पत्ता लागलेला नाही. वर वर्णन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दुर्बिणीला तो कृष्ण पदार्थ किंवा डार्क मॅटर दिसत नाही.
असा कृष्ण पदार्थ सर्व विश्वभर पसरलेला असावा असे म्हणायला जागा आहे. दिसत नाही तरी आहे. असे हे काय आहे ते शोधून काढण्याचे खगोलशास्त्रज्ञांसह सर्व वैज्ञानिकांपुढे आव्हान कायम आहे. पण या गोष्टीचा किती भलताच आध्यात्मिक अर्थ वर दिलेल्या एका अवतरणात लावला आहे. हा कृष्ण पदार्थ म्हणजे अत्यल्प वस्तुमानाच्या न्यूट्रिनो कणांचा विश्वसागर असावा असा वैज्ञानिकांचा सध्याचा, अर्थातच साधार असलेला असा अंदाज आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाही लोक समजत होते की आपली आकाशगंगा ही विश्वातले एकमेव तारकाविश्व आहे. पण नंतर हबल दुर्बिणीसह अनेक साधनांनी दाखवून दिले की आपल्यापासून लक्षावधी प्रकाशवर्षे दूर असलेली, आपल्या आकाशगंगेसारखीच अब्जावधी तारे असलेली केवळ असंख्य तारकाविश्वेच नव्हे, तर अशा शेकडो तारकाविश्वांचे असंख्य समूह आणि त्या समूहांचेही असंख्य महासमूह या विश्वात आहेत. आपल्या आकाशगंगेच्या त्यातल्या त्याच जवळची 20 तारकाविश्वे मिळून जो छोटा समूह होतो, म्हणजे एकूण विस्तार सुमारे 30 लाख प्रकाशवर्षे, त्यात आकार व ताऱ्यांची संख्या या दृष्टींनी जी 2 मोठी तारकाविश्वे आहेत त्यातले एक आपण आहोत. तेवढाच दिलासा असं म्हणायला लागेल. आणि साथीला आहे देवयानी किंवा अँड्रोमेडा. इतर काही महासमूहांचा विस्तार 10 कोटी प्रकाश वर्षांहूनही अधिक आहे. आणि त्यात आपल्या आकाशगंगेपेक्षा आकार, तेजस्विता इत्यादी अनेक बाबतीत आपल्यापेक्षा किंवा देवयानीपेक्षा श्रेष्ठ अशी अनेक तारकाविश्वे आहेत. तारकाविश्वांच्या समूहांच्या व महासमूहांच्या दरम्यान अंतराळात विशाल अतिविशाल पोकळ्या आहेत. तारकाविश्वांच्या समूहांच्या व महासमूहांच्या दरम्यान अंतराळात विशाल अतिविशाल पोकळ्या आहेत. त्यातल्या एकेका पोकळीची व्याप्ती 1 अब्ज प्रकाशवर्षे देखील असू शकते. आजच्या दुर्बिणी 10 अब्ज प्रकाशवर्षे दूरपर्यंत पाहू शकतात. पण पाहावे तितके पुढे पुढे तारकाविश्वांचे समूह दिसतच राहतात. त्यांचा अंत दिसत नाही आणि विश्वात कोणत्याही दिशेला पहा हेच चित्र दिसते. आता विश्व आणि कवी याविषयीचं केलेलं विवेचन यापुढे आपण ऐकूयात. ऋग्वेद काळी माणसांना दिवसा सर्व विश्वाला प्रकाशित करणारा सूर्य दिसत होता आणि रात्रीच्या आकाशातली काही नक्षत्रे त्यांच्या लक्षात आली होती. दिसतात ते तारे आपल्यापासून किती अंतरावर आहेत किंवा त्या ताऱ्यांसारखेच पण डोळ्यांना न दिसणारे तारे किंवा तत्सम काही पदार्थ आहेत का हे समजायलाही त्यांच्यापुढे काही मार्ग नव्हता. सूर्य आणि दृश्य ग्रह तारे, पर्जन्य आणि नद्या, वृक्षवल्ली आणि शेतीभाती यात त्यांचे विश्व सामावलेले होते. आणि अर्थातच हे सर्व केव्हा आणि कसे निर्माण झाले असेल याचा विचार त्यातल्या निदान काही संवेदनशील आणि चिंतनशील माणसांच्या मनात गोळत असलाच पाहिजे. त्यातल्याच एका प्रतिभावंत कवीला नासदीय सूक्त स्फुरले असे म्हणायला पाहिजे. पुढे जन्म मृत्यू पुनर्जन्म, स्वर्ग नरक, पुरुष प्रकृती, आत्मा जीवात्मा, द्वैत अद्वैत इत्यादी सिद्धांतांची भर पडत हे काव्य अथवा तत्वज्ञान अधिक गहिरे होत गेले. या तत्वज्ञानाच्या सिद्धांतांमागे कोणताही भौतिक पुरावा नव्हता. तो काळच कशाला पुढच्या
कित्येक हजार वर्षांचा काळ असाच होता. त्यात रोजच्या जीवनातल्या उपयोगी वस्तूंसाठी विज्ञानाचा वापर होत होता. कधीकधी त्या विज्ञानाचा समावेश तत्वज्ञानाची एक शाखा म्हणूनही केला जात होता. पण विश्वनिर्मितीसारख्या अतर्क गोष्टींसाठी एक तर परमेश्वराची नाहीतर तत्वज्ञानातील सिद्धांतांची मदत घेतली जात होती. हे सिद्धांत कित्येकदा किती कल्पनारम्य होते ते आपण पाहिले आहे. पण असं बघा, इतके मागे कशाला जायला पाहिजे? आज माहीत असलेल्या विश्वाला डोळ्यापुढे ठेवून आजचे कवीही काव्य करीतच असतात. म्हणजे त्यांना आजचे ऋषी म्हणता येईल. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, हे कविवर्य कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत प्रसिद्धच आहे. सूर्याभोवती फिरत फिरत पृथ्वी सूर्याच्या जवळ चाललेली आहे आणि आणखी 5 अब्ज वर्षांनी त्याच्यावर कोसळणार आहे हे कुसुमाग्रजांना माहीत नव्हते. हा त्यांचा दोष नव्हे. माहीत असते तर ही कविता थोडी वेगळी झाली असती इतकेच. कारण त्या अंतिम भेटीच्या कितीतरी आधी सूर्याचीही अवस्था आग अंगात आता उरे अशीच अक्षरशः झालेली असणार आहे. ज्या आण्वीय इंधनाचे ज्वलन करीत तो आज इतका प्रकाश आणि ऊब पृथ्वीला देत आहे, ते सर्व इंधन संपलेले असेल. ते कसेही असो, सध्या तरी कुसुमाग्रजांची ती कविता एक वैश्विक प्रेमगीत गात प्रीतीचे तत्वज्ञान सांगत आहे. तिच्यात नव्हाळीतले उमाळे आणि उसासे आहेत. दुर्बलांच्या शृंगाराचा धिक्कार करावा हे तत्व आहे. शारीर मिलनाशिवाय प्रीतिभेट पूर्ण होत नाही हा सिद्धांत आहे आणि आपल्या देवाला सर्वस्व समर्पण करूनच जीवनाचे सार्थक होते हा संदेश आहे. बाकी वर म्हटल्याप्रमाणे कविता विज्ञानाशी नीटशी जुळत नसल्यामुळे पौर्वात्य तत्वज्ञाने आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील कथित साम्यस्थळांवर विहार करणाऱ्या उद्याच्या एखाद्या फ्रिट्जॉफ कापराची किंवा पीटर रसेलची मात्र पंचायत होईल, नाही का? आता आपण विद्युत चुंबकीय सिद्धांत याविषयीचं विवेचन पुढे या पुस्तकातलं ऐकूयात. आजच्या विज्ञानाचा मागोवा घेत प्रथम आपण या सिद्धांताविषयी पाहू. विद्युत प्रवाह आणि चुंबक यांच्या सहपरिणामांची गोड फळे आपण विद्युत जनित्रे, पंखे इत्यादीतून उपभोगीत असतो. त्याविषयीची सैद्धांतिक मांडणी प्रथम जेम्स क्लार्क मॅक्सवेल याने 1865 मध्ये केली. भौतिक निरीक्षणांवरून मांडण्यात आलेले नियम वरवर एकमेकांशी संबंध न दिसणाऱ्या नियमांना सामावून घेणारा व्यापक गणिती सिद्धांत, आधी ज्यांची अजिबात कल्पना नव्हती असे या सिद्धांतातून निघालेले निष्कर्ष आणि या निष्कर्षांचा नंतर निरीक्षणांद्वारे आलेला पडताळा, अशी प्रगती झालेली विज्ञानात जी अनेक श्रेष्ठ उदाहरणे आहेत त्यापैकी मॅक्सवेलचा सिद्धांत हे एक आहे. शाळा कॉलेजात आपण कुलॉम्ब, एम्पियर, फॅरेडे यांच्या नावाचे चुंबकत्व आणि विद्युत प्रवाह यांविषयीचे नियम शिकतो. त्यांना सामावून घेणाऱ्या मॅक्सवेलच्या सिद्धांतातील समीकरणातून पुढील महत्त्वाचे निष्कर्ष निघाले. पहिला असा की विद्युत आणि चुंबकत्व यांच्या संयुक्त क्षेत्रात होणारे फेरबदल विद्युत चुंबकीय लहरीच्या रूपाने एका ठराविक गतीने प्रवास करतात आणि लहर लांबीनुसार
त्यांचा जो विस्तीर्ण पट आहे त्यातच दृश्य प्रकाशाचा समावेश आहे. दुसरा असा की न्यूटनच्या अवकाश व काळाविषयीच्या कल्पना बरोबर मानल्या तर मॅक्सवेलच्या सिद्धांतात विसंगती दिसून येते. रेडिओ लहरीपासून गॅमा किरणांपर्यंतच्या विद्युत चुंबकीय लहरींचा उल्लेख आपण वर केला आहे. या सर्वच लहरींना एका अर्थी प्रकाश लहरी किंवा दृश्य व अदृश्य प्रकाशाच्या लहरी असे नाव देता येईल. मॅक्सवेलचा सिद्धांत या लहरींची गती ठराविक असल्याचे सांगतो. ही ठराविक गती कशाच्या सापेक्ष मोजायची? न्यूटनच्या गतीच्या नियमांचा विचार करताना आपण पाहिले की विश्वात निरपेक्ष स्वयंसिद्ध अशा स्थानाची कल्पनाच करता येत नाही. निरपेक्ष स्थानच नाही तर गती कशाच्या सापेक्ष मोजायची? शास्त्रज्ञांनी अशी कल्पना केली की इथर नावाचा एक वजनरहित, घर्षणरहित, पारदर्शक असा पदार्थ आहे. तो विश्वातील सर्व वस्तू आणि पोकळ्या यांना अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे. आणि ध्वनिलहरी हवेतून प्रवास करतात किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर जललहरी प्रवास करतात तशा प्रकाशलहरी आणि विश्वातील सर्व गतिमान वस्तू या इथरमधून प्रवास करतात. कल्पना आकर्षकच होती, पण तिचा पडताळा पाहण्याची इच्छा झाली नाही तर ते शास्त्रज्ञ कसले हो? प्रकाशाची किंवा गतिमान पदार्थांची इथरच्या सापेक्ष गती मोजता आली तर आपोआपच इथरचे अस्तित्वच सिद्ध होईल असा विचार त्यांनी केला. समजा एखाद्या प्रकाश स्रोतातून निघणारा प्रकाश ज्या दिशेने किंवा इथरमधून जात आहे त्याच दिशेने आपण म्हणजे त्याच इथरमधून धावत आहोत. मग प्रकाशाचा वेग उणे आपला वेग एवढा आपण आपल्या दृष्टीने म्हणजेच आपल्या सापेक्ष प्रकाशाचा वेग मोजू. पण प्रकाश ज्या दिशेने आपल्याकडे येत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपण धावू लागलो तर त्या प्रकाशाचा वेग अधिक आपला वेग एवढा आपण आपल्या सापेक्ष प्रकाशाचा वेग मोजू. आधीचे मोजमाप आणि हे मोजमाप यांच्यात अर्थातच फरक असेल आणि इथरचे अस्तित्व सिद्ध होईल. पण मग मॅक्सवेलच्या समीकरणांचं काय करायचं? ती समीकरणे तर दाखवतात की प्रकाशाचा वेग ठराविकच असतो. तो मोजणाऱ्या निरीक्षकाच्या वेगाशी त्याचा काही संबंध नसतो. हीच ती विसंगती आणि हेच ते कोडे ज्याचा विचार करीत आइन्स्टाईनला सर्वप्रथम सापेक्षता सिद्धांत स्फुरला. या सिद्धांताला नंतर विवक्षित सापेक्षता सिद्धांत असे नाव मिळाले किंवा स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. हा सिद्धांत त्याने 1905 मध्ये मांडला. पण त्याआधी 1887 मध्ये मायकेलसन आणि मोर्ले यांनी वर वर्णन केलेल्या प्रकारचा वेगातला फरक मोजण्यासाठी प्रयोग करून पाहिला होता. दोन वेगात त्यांना काहीही फरक आढळला नव्हता आणि या शोधाने ते दोघे आणि संपूर्ण वैज्ञानिक जग कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. म्हणजे इथर मानायचे असेल तर मॅक्सवेलची समीकरणे विसरायला पाहिजेत आणि ती समीकरणे म्हणजे इथर मानायचे असेल तर मॅक्सवेलची समीकरणे विसरायला पाहिजेत आणि ती समीकरणे मानायची असतील तर इथरला म्हणजे पर्यायाने न्यूटनच्या अवकाश काळाच्या कल्पनांना तिलांजली द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट वैज्ञानिक दृष्टीने
अशक्य होती, कारण समीकरणे ही केवळ निरीक्षणांची गणिती रूपात मांडणी होती आणि निरीक्षणे ही सर्वशक्तिमान. तेव्हा दुसरी गोष्टच करणे आवश्यक होते आणि आईन्स्टाईननी तेच केलं. त्यावेळी तो स्वित्झर्लंडच्या पेटंट ऑफिसमध्ये काम करणारा अप्रसिद्ध कारकून होता. तिकडे मायकेलसन विद्यापीठातले नोबेल पारितोषिक मिळवणारा पहिला अमेरिकन ठरला. तिकडे मायकेलसन विज्ञानातले नोबेल पारितोषिक मिळवणारा पहिला अमेरिकन शास्त्रज्ञ ठरला. आता सापेक्षता व ऊर्जा समीकरण याविषयीचं विवेचन आपण या पुस्तकातलं पुढे ऐकूयात. न्यूटन आणि इथर या दोन्हींनाही सोडण्याची ज्यांची तयारी नव्हती त्या शास्त्रज्ञांनी बऱ्याच चित्रविचित्र कल्पना लढवून मायकेलसन मोर्ले प्रयोगाच्या निष्कर्षाचे स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न केले. परंतु आईन्स्टाईनने अशी क्रांतिकारक सूचना केली की आपण काहीही केले, कोणत्याही वेगाने गेलो अगर स्थिर राहिलो तरी काळ आपला त्याच्या गतीने चालूच राहतो. ही आपली सामान्य व्यवहार ज्ञानाचा भास वाटणारी कल्पना सोडून द्यायला आपण तयार झालो तर इथरची गरजच उरणार नाही. थोडक्यात म्हणजे काळ निरपेक्ष अथवा स्वयंसिद्ध नाही, तर त्याची गती आपल्या गतीच्या सापेक्ष वेगवेगळी असेल हे आपण मानायला पाहिजे. दोन अगदी साध्या गृहीतकांवर त्याने आपल्या विवक्षित सापेक्षता सिद्धांताची गणिती इमारत उभी केली. नंबर 1, ज्यांच्यावर कोणतेही बळ काम करीत नाही अशा कोणत्याही गतीने मुक्तपणे संचार करणाऱ्या सर्व निरीक्षकांच्या दृष्टीने मॅक्सवेलच्या सिद्धांतासह विज्ञानाचे सर्व नियम सारखेच असले पाहिजेत. आणि नंबर 2, अशा सर्व निरीक्षकांच्या दृष्टीने प्रकाशाचा वेग एकच असला पाहिजे. आईन्स्टाईनच्या समीकरणातून जे निष्कर्ष निघाले त्यांनी 20व्या शतकात संपूर्ण जग हादरवून सोडले. या निष्कर्षापैकी काही महत्त्वाचे निष्कर्ष आपण आता पुढे पाहूयात. पहिला सर्वज्ञात निष्कर्ष म्हणजे वस्तुमान व ऊर्जा यांचे सममूल्यत्व दाखवणारे सुप्रसिद्ध ऊर्जा समीकरण म्हणजे E = m×c². म्हणजेच ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले प्रकाश वेगाचा वर्ग. या भौतिक समीकरणांविषयी लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही की काही विशिष्ट परिस्थितीत वस्तुमान व ऊर्जा यांचे परस्परात परिवर्तन होऊ शकते. त्यावेळी नव्या किमती कशा ठरवायच्या हे त्यावरून समजते. वस्तुमान व ऊर्जा यांचे परस्परात परिवर्तन होऊ शकते असा अर्थ त्यातून काढणे चुकीचे आहे. काही किरणोत्सर्गी द्रव्ये विघटन पावतात किंवा त्यांचे विघटन घडवून आणले जाते. या काही विशिष्ट परिस्थिती त्यावेळी त्यांच्या अणूतून इतर मूलद्रव्यांचे अणू व ऊर्जा बाहेर पडते. त्या मूळ अणूंचे देखील पूर्णपणे ऊर्जेत रूपांतर होत नाही. ही विघटनाची क्रिया नियंत्रितपणे घडवून आणणे आणि तिच्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचा वापर करणे हे अणुविद्युत
व अणुबॉम्ब यांच्या निर्मितीमागचे तत्व आहे. प्रत्यक्षात अशी ऊर्जा किती निर्माण होते? तर 1 किलो युरेनियम 235चे विघटन केले तर म्हणजे इतर कमी जास्त किरणोत्सारी मूलद्रव्यांखेरीज सुमारे 20,000 टन TNT इतकी ऊर्जा बाहेर पडते. 1 किलो वस्तुमानाचे पूर्णपणे ऊर्जेत रूपांतर केले तर त्यावर 250 मेगावॅट क्षमतेचे पॉवर स्टेशन सुमारे 11 वर्षे चालेल. अणुबॉम्ब तयार झाल्यानंतर त्याची पहिली चाचणी जुलै 1945 मध्ये घेण्यात आली. त्या स्फोटाची तीव्रता 15,000 टन TNT पेक्षा थोडी जास्त होती. या स्फोटानंतर आकाशात जो प्रचंड ढग उठला त्याचा फोटो आपण अनेकदा पाहिला आहे. स्फोट होताच आकाश व आसमंत डोळे दिपवणाऱ्या प्रखर प्रकाशाने भरून गेले. आगीचा लोळ उठून वर वर जात आणि विस्तारत राहिला. सर्व पृथ्वी आणि स्वर्ग आपल्याशिवाय तो थांबणार नाही असे जे तिकडे पाहू शकत होते त्यांना वाटलं. तो प्रकाश पाहून दिग्मूढ झालेला अणुबॉम्ब प्रकल्पाचा प्रमुख शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर कंट्रोल रूम मधल्या एका खांबाला गच्च धरून उभा होता. इतर अनेक विद्वान पाश्चात्य शास्त्रज्ञांप्रमाणेच तोही संस्कृतचा व भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यासक होता. त्याच्या तोंडून गीतेतील विश्वरूप दर्शनाच्या 11व्या अध्यायातील पुढील श्लोक त्यावेळी बाहेर पडला असे म्हणतात. तो असा आहे, म्हणजे संजय वर्णन करतो आहे. संस्कृतमधला श्लोक असा आहे. दिवि सूर्य सहस्त्रस्य भवेद्युग पदुत्थिता यदि भा सदृशी सा स्याद भासतस्य महात्मानः. हा आहे गीतेतल्या 11व्या अध्यायातला 12 क्रमांकाचा श्लोक. आकाशामध्ये सहस्त्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या म्हणजे श्रीकृष्णाच्या प्रभेसारखी काहीशी दिसेल असा या श्लोकाचा अर्थ आहे. असे म्हणतात की तो भयानक राक्षसी ढग आकाश व्यापीत वर वर जात राहिला तेव्हा ओपनहायमरच्या मनात विश्वरूप दर्शनातीलच श्रीकृष्णांच्या तोंडची पुढील पंक्ती तरळून गेली. कालोस्मी लोकाक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुमिह प्रवृत्ता. हा आहे गीतेतल्या 11व्या अध्यायातला 32 क्रमांकाचा श्लोक. त्याचा अर्थ असा आहे, मी लोकांचा क्षय करणारा व त्यासाठीच वृद्धिंगत झालेला काळ आहे. येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. चाचणीनंतर 1 महिन्याच्या आतच हिरोशिमा आणि नागासाकी येथे संहाराचे तांडव झाले. स्फोटानंतर निर्माण झालेला प्रचंड दाब आणि उष्णता यांनी जवळचे सर्व जमीनदोस्त झाले आणि वितळले. कित्येक चौरस किलोमीटर क्षेत्र आगींनी भस्मसात झाले. जवळजवळ 1.5 लाख माणसे मेली, काही तत्क्षणी, काही पुढील काही महिन्यात. 1.5 लाखांवर लोक जखमी झाले. किरणोत्साराचा परिणाम झालेल्या त्यातल्या कित्येकांनी अतोनात यातना भोगल्या, कित्येक अजूनही भोगीत आहेत. आणि असे पुन्हा कधीही न होवो. चेंडू आपल्या हातात असतो तेव्हाच्या त्याच्या वस्तुमानाला स्थित वस्तुमान म्हणता येईल. आपण चेंडू फेकून त्याला गती दिली म्हणजे त्याला गती ऊर्जा मिळते.
आइन्स्टाईनच्या ऊर्जा समीकरणाचा उपयोग करून या ऊर्जेचे वस्तुमानात रूपांतर करता येईल व चेंडूला मिळालेली गती ऊर्जा ही त्याच्या वस्तुमानातील वाढ समजता येईल. अशा रीतीने वाढत्या वेगाबरोबर पदार्थांचे वस्तुमान वाढत जाते. चेंडूचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या मानाने नगण्य असल्यामुळे वस्तुमानातील वाढही नगण्य म्हणता येईल. पण पदार्थाचा वेग जसजसा वाढत जाईल तसतसे त्याची गती ठरवण्यासाठी सापेक्षतेची समीकरणेही वापरावी लागतील. पदार्थांचे वस्तुमान जसजसे वेगाबरोबर वाढते तसतसे ते आणखी वाढवण्यासाठी आणखी ऊर्जा खर्च करावी लागते. सापेक्षता सिद्धांतावरून समजते की पदार्थाने प्रकाशाचा वेग गाठणे अशक्य आहे, कारण त्यासाठी अनंत ऊर्जा खर्च करावी लागेल. सिद्धांताने कोणत्याही वस्तूच्या वेगावर ही उच्चतम मर्यादा घालून ठेवली आहे. केवळ प्रकाश लहरी किंवा अशाच काही लहरी ज्यांना स्वतःचे स्थित वस्तुमान नसते त्याच प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकतात. आता वरील सर्व चर्चेनंतर वस्तुमान बरोबर ऊर्जा बरोबर चैतन्य बरोबर आत्मा अशी समीकरणे मांडून सर्व विश्वात चैतन्य म्हणजेच आत्मा भरून राहिलेला आहे असे आमच्या भारतीय तत्वज्ञानाने शेकडो हजारो वर्षांपूर्वीच सांगितले आहे. आजचे विज्ञान तिकडेच चालले आहे असे म्हणणे कितपत योग्य किंवा बरोबर आहे ते वाचकांनीच ठरवावे. मला तरी तसे म्हणणे पूर्णपणे अयोग्य, चुकीचे आणि गर्हणीय वाटते. कारण भारतीय तत्वज्ञान किंवा अध्यात्म व विज्ञान या दोन्हींचाही त्यात अधिक्षेप होतो असे माझे मत आहे. दगडातही आत्मा आहे असे अध्यात्म तत्व सांगते. विज्ञान बिचारे काही विशिष्ट परिस्थितीशीच थांबते. ऊर्जा समीकरणात एका बाजूला दगडाचे वस्तुमान घातले की दुसऱ्या बाजूने सममूल्य ऊर्जा बाहेर पडेल हे खरे. पण मी तरी अजून विज्ञानाने दगडांचे विघटन करून ऊर्जा मिळवलेली ऐकली नाही. ऋग्वेद काळापासून सुरुवात करून द्वैत, अद्वैत, चिद्विलास, गूढाद्वैत असे आपल्या अध्यात्मशास्त्राने काव्याचे व कल्पनाविलासाचे मधून मधून तर्कबुद्धीचे खतपाणी घालून जे रम्य उद्यान उभारले आहे त्याचा सुगंध कृपा करून तसाच राहू द्यात. त्यातल्या फुलांचा गुलकंद आणि फळांचा मोराळा करून खाऊ नका. त्यातल्या सिद्धांतांना विश्वातील सत्याचे उद्गाते समजण्याची वेळ 300-400 वर्षापूर्वीच संपली आहे. आता तसे समजू नका. सत्याचा पडताळा ते सिद्धांत तुम्हाला देत नाहीत. आता तसे समजू नका. सत्याचा पडताळा ते सिद्धांत तुम्हाला देत नाहीत. इकडे विज्ञानही गणिती समीकरणांच्या रूपाने विश्वाच्या मर्यादित भागाची प्रतिकृती उभारीत असते. त्यातल्या मूळ कल्पना याही कित्येकदा मानवाची कल्पनाशक्ती, प्रतिभा व लखलखती बुद्धी यांचे दर्शन घडवतात. सिद्धांताचे टिकून राहणे मात्र त्याच्या निष्कर्षाचा निरीक्षणांद्वारे पडताळा येण्यावर अवलंबून असते. पडताळा न आल्यामुळे म्हणा, अपुरेपणामुळे म्हणा वा अन्य कारणांमुळे म्हणा हे सिद्धांत बदलत असतात. त्यात भर पडत असते किंवा ते पूर्णपणे बाधही होतात. अध्यात्माची आणि विज्ञानाची तुम्ही केलेली तुलना उद्या पूर्णपणे चुकीची ठरून तुम्ही तोंडघशी पडण्याचा संभव आहे. कारण अध्यात्मातले सिद्धांत बदलण्याचा तुमचा मुळीच विचार नाही. वर पाहिलेला विवक्षित सापेक्षतेचा सिद्धांत
आइन्स्टाईनने जवळजवळ 100 वर्षांपूर्वी मांडला. त्यानंतरच्या काळात भौतिकशास्त्राने पुष्कळ प्रगती केलेली आहे. त्यातल्या काही गोष्टींची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. त्याच वेळी त्यातल्याही काही सिद्धांतांशी अध्यात्माचा कसा चुकीचा संबंध लावला गेला आहे तेही पाहू. सध्या एकच प्रश्न विचारण्यासारखा आहे. सर्वत्र ऊर्जा भरून राहिले आहे असे विवक्षित सापेक्षता म्हणते, हे केवळ अशा अर्थाने खरे म्हणावे लागेल की पदार्थ देखील ऊर्जा समीकरणाच्या मार्गे ऊर्जेचेच रूप आहे. त्याच कारणामुळे सर्वत्र पदार्थ भरून राहिला आहे असेही म्हणता येईल. पण ते असो, परंतु सर्वत्र ऊर्जा भरून राहिली आहे व एका गोष्टीखेरीज सापेक्षतेचे इतर कोणतेच निष्कर्ष अध्यात्मात आढळत नाहीत. हे कसे काय? मन शुद्ध व एकाग्र करून ब्रह्मप्राप्ती झालेल्याला संपूर्ण विश्वाचेच रहस्य उलगडायला पाहिजे. आमच्या पूर्वजांनी अण्वस्त्रे देखील वापरली होती असे म्हणणारेही महाभाग आहेत. त्यांनाही मी एकच प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या पूर्वजांनी अण्वस्त्रे तेवढी तयार केली, पण अणुविद्युत वापरल्याचा कुठे उल्लेख नाही. म्हणजे ते आपल्यापेक्षा अधिक हिंसक वृत्तीचे समजायचे का? आपण निदान अणुऊर्जेचा निरनिराळ्या प्रकारे शेती, वैद्यक इत्यादींमध्ये मानवाला कसा उपयोग करून घेता येईल याचा सतत शोध घेत असतो आणि सर्व जगात अण्वस्त्रबंदी अंमलात यावी यासाठी खटपट करतो, नाही का? हा भाग इथे समाप्त होत आहे. आता याच पाठातील पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागात ऐकूयात. चतुर्मिती अवकाशकाळ. तेव्हा विज्ञानाविषयीचं हे जे विवेचन आहे, विज्ञान, काल, आज आणि उद्या, ते एकूण 3 भागामध्ये आपण ऐकणार आहोत. त्यातला एक भाग आत्ता संपला आणि पुढच्या भागाची सुरुवात आपण चतुर्मिती अवकाशकाळ यांनी करणार आहोत. धन्यवाद.